मी नरेंद्र। आज आम्ही पाचोरामध्ये आहोत। पाचोरामध्ये एक पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये चुरस या वेळेला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। कारण इथे ज्या प्रकारे 2 टर्ममध्ये किशोर पाटील यांनी राज्य केलेलं आहे, त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लोकांना काय वाटतं, कसं वाटतं, आणि इथे प्रामुख्याने शेतकरी हे निर्वाचन क्षेत्र असल्यामुळे इथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे। आम्ही काही लोक इथे जमलेले त्यांना विचारू की पाचोऱ्यात खरंच विकास झाला आहे की शेतकरी नाराज आहे, काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। काय वाटतं बाबा, काय कशी परिस्थिती आहे? विकास ज्या ठिकाणी यांना टक्केवारी मिळाली तिथं रस्त्याचे कामं केलेत, परंतु या पाचोऱ्यामध्ये संपूर्ण शेतकरी जास्त आहेत। मी शेतकरी आहे, यावं कोणी माझ्याबरोबर आणि मी रस्ते दाखवतो। त्या रस्त्याने आज गाडी बैल नाही, पायी जाऊ शकत नाही। शेतरस्ते झाले नाही, शेतकरी रस्ते हे महत्त्वाचे आहेत शेतकऱ्यांना। दुसरी गोष्ट, आम्ही अनेक वेळेस या ठिकाणी आंदोलनं केलेत कापसाच्या भावासंदर्भात। या पाचोऱ्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कडनं माल घेतात व्यापारी आणि पैसे बुडून चालले जातात। शासन त्याविषयी काही करत नाही। वास्तविक आमदार साहेबांनी संसदेत हा विषय घेतला पाहिजे होता, तो घेत नाही। आणि शासन देखील याच्यावर विचार केला पाहिजे की व्यापारी सरसकट शेतकऱ्यांना लुटत आहेत। आता ज्वारीचा प्रश्न सांगतो मी तुम्हाला। ज्वारी शासनाची खरेदी सुरू झाली, केव्हाच सुरू झाली, आता सुरू झाली। आमचा माल चालला गेला, 15 मेपर्यंत आमचा माल घरातनं चालला गेला आणि जून महिन्यात पाणी पडल्यानंतर 15-20 जून नंतर ज्वारी खरेदी झाली। काय कामाचा माल कोणाचा खरेदी होणार आहे? फक्त व्यापाऱ्यांचा खरेदी होणार आहे। मग शेतकऱ्यांसाठी कशाला नाम निमित्त करतायत तुम्ही? अहो, आम्ही काय मागतोय? आम्ही कधी मागितलं का 15 लाख रुपये आमच्या खात्यावर टाका, 50% आम्हाला एसटीतनं आमच्या महिलांना मोफत द्या म्हटलंय का? मी नाही मागितलं, हे ते देत आहेत। आता महिलांसाठी तुम्ही देत आहेत, काही गरज नाही ना। आमच्या शेतीमालाला भाव द्या। आमच्या शेतकऱ्यांना जो बियाणं, खतं, मटेरियल, बियाणं जे लागतं त्याची सबसिडी तुम्ही काढून घेतली, त्याला योग्य भाव द्या। शेतीमालाला योग्य भाव, हे आमचं मागणं आहे। बाकीचं काही घेणं देणं नाही। आणि तरी देखील जर सरकार याविषयी विचार करत नसेल, रोजचे जे 2 शेतकरी आत्महत्या करतायत, अहो शेतकरी मरतोय, ते काही सहज वाटतंय का तुम्हाला? काहीच वाटत नाही का शेतकऱ्यांची आत्महत्या? याच्यावर देखील शासनाने विचार केला पाहिजे। एवढंच या ठिकाणी बोलतो। जय जवान जय किसान। आपल्याकडे अजून काही कार्यकर्ते आहेत किंवा लोक आहेत, त्यांच्याकडनं बोलू। काय वाटतं तुम्हाला बाबा जे बोलले ते? आम्ही आता मगाशीच सांगितलं की शेतकऱ्यांबद्दल अतिशय एकदम कार्यसम्राट आमदार या नावाला शोभेचं काम आदरणीय किशोर आप्पासाहेबांनी केलेलं आहे। तुम्ही प्रत्येक गावात जर जाऊन पाहिलं तर ज्या गावाला नदी आहे त्या गावाला आता या वर्षभरात ज्या ज्या गावांना जे साठवण बंधारे येते ते बांधण्याचं काम आदरणीय किशोर आप्पांनी केले। छोटे छोटे नाले असतील त्याच्यावर बांधण्याचं काम केलं आहे। हे सर्व कामं आदरणीय किशोर आप्पा पाटलांनी, आणि प्रत्येक तुम्ही शहराचा विकास पहा, ग्रामीण भागाचा विकास पहा, आदरणीय किशोर आप्पासाहेबांनी खूप मोठा विकास केलेला आहे। राहिला विषय जिवारीचा हा विषय केंद्राचा असतो, तो राज्य सरकारचा नसतो। त्याच्या नोंदणीचे आदेश येतात किंवा गोडाऊनचा विषय असतो। गोडाऊन भेटल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ओरिजिनल शेती जिवारी लावलेली होती त्यांनी लगेच पीक पेरा आपल्या शेतीवर लावला होता, आणि ज्या शेतकऱ्याने पीक पेरा लावला होता त्याच शेतकऱ्यांची नोंदणी शासनाने करून घेतली। आता ज्यांनी लावली जिवारी, विकली बाहेर, ते जर म्हणतील की आम्ही जिवारी लावली ना आम्ही विकली, व्यापाऱ्यांनी गेली, तर व्यापारी आणि शेतकरी हा विषय नाही। तिथं ज्याने नोंदणी केली, ज्या शेतकऱ्याने उतार्यावर आपलं पीक पेरा नोंदलेला होता जिवारीचा, त्याचीच नोंदणी आणि झाली आणि त्याचीच खरेदी झाली। आता त्याच्यात आता काही 1000 लोकांची जिवारी लावलेली असतील, 250-300 लोकांची खरेदी झाली असेल, मात्र प्रत्येक शेतकऱ्याला इतका टाईम लागेल, खरेदी होते का नाही होते शासनाची, याच्यासुद्धा एक केंद्राची ही जी खरेदीची लिबी जी आहे ती केंद्राची, हे महाराष्ट्र राज्याची नाही। बरं, ठीक आहे। काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल? या विरोधक जे काय आरोप करतायत, खरं म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या मतदारसंघामध्ये जेवढे विकास कामं झालेले, जेवढे किशोरप्पांच्या काळात झालेले तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात झालेले नव्हते। त्याच्यामुळे ऐतिहासिक विकास कामं झालेले आहे। त्या कामांमध्ये काही 19-20 असेल त्याच्यावर विरोधकांनी बोलावं, परंतु खरं म्हणजे विरोधकांना चष्मा घेऊन फिरण्याची गरज आहे। या मतदारसंघात जर त्यांना झालेला विकासच दिसत नसेल तर त्यांना चष्मा घेऊन फिरण्याची गरज, विकास दिसायला पाहिजे। काय म्हणाल? थांबा सर्वजण थांबा। हो नाना एक मिनिट। पाचोरा आता सत्ताधाऱ्यांनी जी बाजू मांडली किंवा ज्यांनी विरोधकांनी चष्मा घेऊन फिरव,
सत्ताधाऱ्यांनी जी बाजू मांडली की विरोधकांनी चष्मा घेऊन फिरावं, मी त्यांना सांगतो, मी त्यांना चष्मे देतो. पाचोरा किशोरप्पा पाटील आमदार यांनी 10 वर्षाचा कालखंड केलेला आहे. तर यांनी असं दाखवा, एक काम दाखवा गरिबासाठी केलेलं आहे बा. पाचोरा तालुक्यामध्ये गरीब लोकांच्या हिताचं, पाचोरामध्ये 3,500 अतिक्रमण घर वस्ती आहे. त्याच्यामध्ये ST NT सर्व जातीचे लोक आहेत. पण ह्या लोकांसाठी नगरपालिकेकडून घरमोजणीचा प्रोसेस भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कोरोना काळापासून कमीत 3 वर्षापासून दाखल आहे. पण हे योजनावर योजना आणता, रस्त्यावर रस्ते करता, पण गरिबाच्या घरासाठी थोडंसं नियोजन यांचं महाराष्ट्र शासनाचा खातं आहे भूमी अभिलेख कार्यालय. येथून त्यांनी DPDC मधून नियोजन करून ती मोजणी फी रद्द केली पाहिजे होती. गोरगरिबांचे घरं नावावर केले पाहिजे होते. कोरोना काळापासून तर आजपर्यंत 3 वर्षाच्या काळामध्ये भूमी अभिलेख कार्यालय पाचोरा यांच्याकडे 3,500 घरांचा प्रस्ताव आहे. 4/7/2024 रोजी फक्त 315 लोकांचा धनदांडग्यांचा अतिक्रमण रेग्युलाइज करण्यासाठी प्रस्ताव पाचोरा तहसीलदार जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत शासनाला जातो. फक्त आमदार साहेबांनी आतापर्यंत धनदांडग्यांसाठी योजना राबवली आहे, गोरगरिबांसाठी नाही. यांचं म्हणणं आहे, यांचं म्हणणं ऐकून घेऊया. काय मुळात अतिक्रमित घरं नावावर करण्याचा जो काही विषय आहे त्या संदर्भात राज्यामध्ये सगळ्यात पहिले भूमिका आमदार किशोरप्पा पाटील यांनी घेतली. विधानसभेत तो मुद्दा मांडल्यानंतर राज्य शासनाने 2018 त्या संदर्भातला GR काढलेला आहे आणि आता त्याची त्या GRच आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नावाने निघालेला आहे. आणि आता 25 तारखेला जी काही DPDCची मीटिंग आहे त्या DPDCच्या मीटिंगमध्ये एकतर हे मोजणी फी माफ करणे किंवा त्याची फी DPDCतून किंवा नगरपालिकेतून भरणे हा निर्णय होऊन पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले जवळपास 7,000 अतिक्रमित घरं हे त्या लोकांच्या नावावर होणार आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले 7,000 घरं आहेत. ठीक आहे, यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं, शेतकरी जे ग्रामीण भागात आहे त्यांचं काय म्हणणं? नाही, शेतकऱ्यांचा जर विषय घेतला तर शेतकरी सत्ताधारी आमदार असतील, सत्ता असेल, या सर्वांविधी अतिशय नाराज आहे. कारण कुठल्याच पिकाला योग्य भाव नाही, शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. आणि जे योजना असतील, मी मागेही सांगलं तुम्हाला, पीक विमा असेल, पीक विमा एक रुपयात पीक विमा भरून घेतला पण कोणाच्याच खात्यावर पीक विमा मिळालेला नाही. तर अशी परिस्थिती भयानक आहे. आमचं स्पीच घ्या सर. एक हे जे सर्व लोक आहेत हे राजकीय स्पीच तुम्ही जे मी बोलतो ना सामाना, तुम्ही जे स्पीच घेत आहेत ना राजकीय, तुमचं म्हणणं काय ते बोला. बोलतो सांगतो ना, एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही जे स्पीच घेताय राजकीय जे घेऊ नका. ग्रामीण भागाचे लोक आहेत शेतकरी त्यांचं स्पीच घ्या ना. सांगतो ना, महायुती सरकारने काय काम केलं असं मला सांगा. 1500 ग्रामीण भागाचे लोकांना पैसे दिले, ज्यांना वाटतं कट्टर आम्ही आहेत बुवा, पैसे घेऊ नका. आजपर्यंत मोदी सरकारने काय केलं आहे, आज तांदूळ जे भेटत आहे शासकीय, मोदी सरकारने काय केलं आहे, ज्याला वाटतं कट्टर पेन्शन घेऊ नका पेन्शन. जर तो समजा देश विकतोय ना, त्याला काय त्या माणसाला काय करायचं आहे, त्या माणसाने देशासाठी तो काम करतोय, रात्री झटतोय. तुम्ही फक्त एकच तुम्हाला विरोधक म्हणून तुम्ही काम करताय, मुद्दे मांडा ना. ठीक आहे, स्थानिक ठीक आहे, काय असतील मुद्दे. आज पाचोरा शहर काय होतं, एक मिनिट यांचं म्हणणं झालेलं, तुमचं काय म्हणणं? आज सर्वकडे प्रसारित केलं जातं आहे की विकास विकास विकास, परंतु विकास नसून पाचोरा भडगाव मतदारसंघाचा बकास झालेला आहे. एकच कामं 4 वेळेस दाखवण्यात आलेलं आहे. मी स्वतः माझ्या गावाचं उदाहरण सांगतो. माझ्या गावामध्ये भली मोठी लिस्ट लावली आहेत आमदार साहेबांनी. त्या लिस्टवर 14 ते 10 कामं दिलेले असतील, पण त्या 10 कामांमधून फक्त 5 कामं तिथं झालेले आहेत. त्याच्यातले सुद्धा केंद्र शासनाचे, जसं आत्ताच त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की ज्वारीचा मुद्दा हा केंद्राचा होता, परंतु मग जसं जलसंधारणच्या माध्यमातून तुम्ही बंधारे बांधले, तुम्ही तुमच्या नावावर का खपवतात? तुम्ही तुमच्या नावावर खपवू नका केंद्राचा. तुम्ही जसं ज्वारीच्या बाबतीत सांगतात, म्हणून केंद्राच्या योजना तुम्ही केंद्राला सांगू द्या. तुम्ही महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही विकास केलाच पाहिजे आणि तो तुमचा विकास करण्याचा तुमचा तो गरज येते. असं नाही आहे की तुम्ही लोकांसाठी उपकार करतात, लोकांवर विकास करतायत. परंतु आज या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये तुम्हाला मी विकास जास्त दूर जायची गरज नाही. जर आत्ताच 1 तास पण पाऊस पडला तर हीच तहसील कचेरी, हेच सिव्हिल आणि हेच आपलं पोलीस स्टेशन जे महत्त्वाचे, ग्रामीण भागातून प्रत्येक व्यक्ती येणारा माणूस की तिथं येतो, त्याचे आज काय हाल होत आहेत तिथे. जसं मागच्या वेळेस कोणी सांगितलं की बा काही अडचण येतात, तसं तुम्ही एकाच ठिकाणी एकाच कामावर एकाच रस्त्यावर 4 वेळेस तुम्ही बिलं काढतायत, 4 वेळेस कामं करतायत आणि तुम्ही विकास सांगतायत. हा विकास नसून हा बकास आहे आणि हा टक्केवारीचा सगळा प्रकार आहे. ही ज्यांना टक्केवारी मिळते ते काम करतायत आणि ते विकास दाखवतायत. दुसरी गोष्ट महत्त्वाची, या
पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये खूप वर्षापासून सांगितलं जात आहे किंवा MIDCचा विषय सांगितला जातोय. MIDC कुठे आहे आज? MIDC आज चित्राला दिसत नाहीये. दुसरे बरं मला बोलू द्या. त्याच्यानंतर बरं का त्याच्यानंतर बाकीच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात जो पीक विमा मिळाला असेल किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही अनुदान आलं असेल ते अनुदान जे 40 गावामध्ये आलं ते पाचोऱ्यात का नाही येऊ शकलं? आपल्याकडे सदृढ परिस्थिती का दाखवण्यात आली? आपल्याकडं शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो निधी 40गाव तालुक्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो तो आपल्या पाचोरा तालुक्यात का आमदार साहेबांना उपलब्ध करून देऊ शकला नाही? म्हणून मला सांगतो मी आज बरं का आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे त्याच्याबद्दल MIDCच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, परंतु विरोधकांचा अभ्यास अतिशय कच्चा आहे. त्यांना हे माहीत नाही की MIDCचं जागा मंजूर झालेली, MIDCच्या नावाने उतारा लागलेला आहे, त्या ठिकाणी प्लॉट पाडायला सुरुवात झालेली आहे. विरोधकांनी चष्मा काढून त्या ठिकाणी जाऊन पाहावं. MIDCचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. 2 मिनिट. जो पाचोरा तालुक्याचा विकास केलेला आहे हा माननीय माजी आमदार ओंकार नारायण वाघ KM बापू यांनी केलेला शेतकऱ्यांसाठी. सर्व पाणी प्रश्न ओंकारप्पांनीच मिटवलेले. इथले सर्वात मोठा विकास हा ओंकारप्पांनी केलेला आहे, दिलीप भाऊंनी केलेला आहे. त्यामुळे दिलीप भाऊ या पुढच्या वर्षी होणारे जे आमदार राहतील ते दिलीप भाऊ राहतील असं आमचं शेवट तुमचं काय म्हणा. आदरणीय आप्पासाहेबांनी जो विकास केला आहे, आमचे विरोधक जे ते गावोगावी फिरता की कुठे गड्डे सापडतील बा आपल्याला, त्या गड्ड्यांजवळ जाऊन फोटो काढायचे आणि ते कुठेतरी क्लिप व्हायरल करायच्या. कारण परिस्थिती अशी झाली आहे की यांना गड्डे सुद्धा शोधत फिरावं लागते. किशोरप्पा आगे बढो. गड्डे सुद्धा शोधावे लागतील असं काही म्हणणं आहे. आता मला असं वाटतं की सगळ्यांनी आपले आपले मतं मांडलेले आहे. प्रत्येकाला आम्ही चान्स दिलेला आहे आणि येणारा काळ कोण ठरवेल, लोक जे ठरवतील तेच होणार आहे. आमदार कोण होईल हे ते वेळच ठरवणार आहे. जळगावहून कॉलम 4 साठी नरेंद्र.